कुत्ता है कुत्ता है अनिल मिश्रा कुत्ता है कुत्ता है कुत्ता है अनिल मिश्रा कुत्ता है। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। एक वडा दोन पाव अमित मिश्रा वाढव, एक वडा दोन पाव अमित मिश्रा वाढव, एक वडा दोन पाव अमित मिश्रा वाढव। नीम का पत्ता कड़वा है अमित मिश्रा वाढवा है, नीम का पत्ता कड़वा है अमित मिश्रा वाढवा है। दादा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे दीपकभाऊ निकालजे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष दादासाहेब वळ यांच्या आदेशाने आज परवाईची ग्वाल्हेरमध्ये अनिल मिश्रा नावाच्या वकिलाने जी टिप्पणी केली बाबासाहेब विषयी वाईट वक्तव्य केले असे अमित मिश्राचं आज आम्ही कुत्रा म्हणून इथं साताऱ्यात फिरवलेलं आहे आणि त्याचं दहन केलेलं आहे। असंच जर महापुरुषाविषयी असं कोण करत असलं तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ बसणार नाही, असंच आम्ही जाळूया आणि असं आम्ही कधीच खपवून घेणार नाही। आणि रिपब्लिकन असल्या माणसांचा खरोखर हे फिरवल सोडलेले आपली स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी असं काहीतरी खूळ काढत आहेत। कोण बूट उगारला किंवा किशोर तिवारी आणि हे नंतर अनिल मिश्रा असा नालायक माणसाला खरोखर जाळलेलं आहे। परत जर त्याने असं काय केलं तर आमची खरोखर जाळण्याचा प्रयत्न करू। हे RSS वाल्याने सोडलेले पिल्लू आहे तर असल्या लोकांना कोणी जुमवू नये आणि याच्यावर लक्ष देऊ नका जास्त। आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सगळे रिपब्लिकन पक्ष आम्ही खंबीर आहोत अशा लोकांना हे करण्यासाठी। अशा नालायक माणसाला आता जर जाळलेलं आहे तर समक्ष जर भेटला खरोखर त्याच्या अंगावर राखेल होऊन फिटून देऊ असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपकभाऊ निकालजे आणि दादासाहेब वळ यांच्या वतीने मी बोलत आहे। माझं नाव मदन भागवत कंकाळ, रिपब्लिकन पार्टी इंडिया जिल्हाध्यक्ष। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय। जय भीम। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा सातारा शहर अध्यक्ष राजेंद्र होटकर। आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे सातारा कलेक्टर येथे ऑफिस येथे वकील आहेत, एक अनिल मिश्रा म्हणून एक वकील आहेत, ते आमच्या बाबासाहेबांच्या बद्दल वाईट शब्द गरळ ओकल्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी सातारा कलेक्टर ऑफिस येथे 3 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं आणि त्याचा आज आम्ही आंदोलन आणि निषेध व्यक्त करण्यासाठी आलो आहोत। तर त्या निषेधाच्या संदर्भात सातारा शहरामध्ये वकिलाचा कुत्रा बनवून आम्ही सातारा शहराच्या आणि कलेक्टर ऑफिसच्या परिसरामध्ये आम्ही फिरवला आहे आणि तसेच त्याचा एक दहन करण्यासाठी पुतळ्यामध्ये त्याचं रूपांतर करून त्याला आम्ही पेट्रोल ओतून जिवंत आम्हाला न मिळाल्यामुळे पुतळ्याच्या स्वरूपामध्ये आम्ही त्याला दहन केलेलं आहे सातारा कलेक्टर ऑफिसच्या इथे। तर बाबासाहेबांच्या बद्दल असं गरळ कोणी जर ओकणार असेल आणि ओकणार असेल पुढच्या भविष्यात आणि ओकत आहे तर आम्ही आता ह्याला फक्त पुतळा म्हणून जाळलाय। भविष्य काळात येणाऱ्या त्या बोलणाऱ्यालाच आम्ही जिवंत जाळण्यासाठी साहेबांच्याकडून परमिशन मागण्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि ते आम्ही आज पूर्ण केलेलं आहे। साहेबांनी आमचे सगळे म्हणणे किंवा आमचे जे काही वेदना आहेत बाबासाहेबांच्या बद्दलच्या त्या सगळ्या आम्ही व्यक्त करून आम्हाला साहेबांनी आज अप्पर कलेक्टर माननीय मल्लिकार्जुन माने साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की येणाऱ्या काळामध्ये असं कोणी करणार नाही याची आम्हाला ग्वाही दिल्यामुळे आम्ही आज हे आंदोलन निषेध व्यक्त करून जाहीर निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामार्फत माननीय दादासाहेब वळ यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हे आज पार पाडलेलं आहे। जय भीम।